हॅलो एव्हरीवन, मी प्रतिभा यादव, मेकअप अँड हेअर आर्टिस्ट. बऱ्याच अशा लेडीज आहेत ज्यांना फेशियल करायचे असतात पण माहिती नसतात की फेशियल कोणतं यूज करू किंवा पार्लरमध्ये गेल्यानंतर त्यांना काय सांगू किंवा स्किननुसार ते काय यूज करतात. खूप जणांना माहिती पडत नाही की नक्की आपण फेशियल कोणतं केलं पाहिजे. सो मी आज त्याच्याबद्दलच डिटेल्स सांगणार आहे की फेशियल नक्की कोणतं यूज केलं पाहिजे आणि तुमच्या स्किननुसार कोणते फेशियल चांगले आहेत. तर आता आपण बघूयात की कोणते कोणते फेशियल स्किननुसार चांगले आहेत. आता ओथरीचं फेशियल किट आहे. हे ओथरीचं फेशियल हे आता खूप म्हणजे ह्याच्यामध्ये आलंय की बऱ्याच जणांना वाटतं की ओथरी केलं तर स्किन खूप छान होते, फेअर होते. आहे, त्याचा रिझल्ट खूप छान आहे. पण ज्यांना बजेट असेल तर त्यांनीच हे करावं. म्हणजे ब्रायडलला करायचं असेल तर नक्की करा, कारण ह्याचा रिझल्ट खूप सुंदर आहे. ओथरीमध्ये तुम्हाला सी विटॅमिन आहे, अगदी गोल्डमध्ये पण येतं, तसंच सिल्वरमध्ये पण येतं. व्हाईटनिंगचं आहे. ह्याच्यामध्ये बरेचसे असे फेशियल किट आहेत जे तुम्ही करू शकता. हे तुम्ही अगदी इझिली यूज करू शकता. म्हणजे ह्याच्यात 10 स्टेप आहेत. घरी केलं तरी चालेल. जर येत असेल तर, नसेल तर तुम्ही हे पार्लरमध्ये जाऊन नक्की ट्राय करून बघा. आता ओथरी नंतर आता आपल्याला रिच फील. आता रिच फील पण म्हणजे थोडंसं महागच आहे, पण अगदी तुम्हाला जर यूज करायचं असेल तर ह्याचे पण रिझल्ट खूप छान आहे. ह्याच्यामध्ये व्हाईटनिंगचं येतं, तसं डीटॅन येतं. रिच फीलचे पण रिझल्ट खूप सुंदर आहेत. ह्या फक्त 6 स्टेपमध्येच येतं, पण खूप छान ह्याचा रिझल्ट आहे. हे सुद्धा तुम्ही यूज करू शकता. जर खूप टॅन झाली असेल, ब्लॅक स्किन असेल किंवा डस्टी स्किन असेल, त्यांच्यासाठी खूप छान आहे. हे नक्की यूज करून बघा. त्याच्यानंतर येतं मॉवेनचं. मॉवेनच्या ह्याच्यामध्ये पण खूप प्रोफेशनल ब्रँड आहे. ह्याच्यामधले पण फेशियल किट खूप छान आहे. डी टॅन आहे ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर डायमंड आहे. आता मी हे घेतलेलं डायमंडचं आहे. जर खूप टॅनिंग आलं असेल स्किनमध्ये, म्हणजे आता खूप जणांना ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स येतात, डस्ट झालेली असती, खूप ऑइल येत असेल, त्यांच्यासाठी हे खूप छान आहे फेशियल किट. हे सुद्धा तुम्ही यूज करू शकता. अगदी रेंज जास्त नाहीये पण रिझल्ट खूप सुंदर आहे. हे सुद्धा तुम्ही यूज करू शकता. त्याच्यानंतर येतं चारकोल. चारकोलचं फेशियल किट हे जेंट्ससाठी चांगलं आहे. परत खूप ऑइली असेल, पिंपल्स खूप असतील, म्हणजे खूप टॅन असेल स्किनमध्ये, तर त्यांच्यासाठी हे खूप छान आहे. पण हे ड्राय किंवा कॉम्बिनेशन स्किनसाठी शक्यतो अवॉइड करा. अगदी गरज असेल तरच यूज करा. पण जेंट्ससाठी अगदी छान आहे हे फेशियल किट. तुम्ही कधीही यूज करू शकता. हे नक्की ट्राय करून बघा. आता हे लोटसचं गोल्डचं फेशियल आहे. आता गोल्डमध्ये खूप म्हणजे ब्रँड तुम्ही बघायला गेले तर खूप आहेत गोल्डमध्ये. गोल्डचं फेशियल किट हे शक्यतो तुम्ही फेअर स्किनला यूज करा, कारण टॅनिंग वगैरे खूप असेल तर गोल्डचा काही उपयोग होणार नाही. गोल्डचं फेशियल हे फक्त फेअरसाठी शक्यतो चालतं. सो जास्त टॅनिंग नसेल तर गोल्ड यूज करा. अगदी खूप टॅन नसेल तर मला वाटतंय गोल्ड, म्हणजे एरवी तुम्हाला जर छोट्या छोट्या फंक्शनसाठी हवं असेल तर गोल्ड नक्की ट्राय करून बघा. खूप छान आहे. त्याच्यानंतर VLCC ब्रँड. आता ह्याचा बॉक्स नाहीये पण ह्याच्यामधल्या ट्यूब आहेत, दाखवते. VLCC ब्रँडमधले पण फेशियल खूप छान आहेत. त्याच्यामधलंच हे पपया आहे. पपया हे टॅनिंगसाठी खूप चांगलं आहे. म्हणजे जर तुम्हाला ड्राय स्किन असेल आणि खूप टॅन झाली असेल किंवा पिगमेंटेशन जास्त असेल तर पिगमेंटेशनसाठी हे खूप छान आहे. पपयाचं किट पण तुम्ही नक्की यूज करून बघा. फेशियल खूप सुंदर होतं ह्याचं. हे सुद्धा खूप छान आहे. अशा प्रकारचे बरेचसे फेशियल आहेत जे तुम्ही जेव्हा तुम्ही पार्लरमध्ये जाता आणि ब्युटिशियनला सांगता की आम्हाला फेशियल करायचे. बऱ्याच जणांना स्किन कळत नाही किंवा प्रॉब्लेम्स असतात. आता मी तुम्हाला सांगते की स्किननुसार कसे फेशियल किट चॉईस करायचे. ड्राय टू कॉम्बिनेशन स्किन असेल तर तुम्ही घेताना कधीही त्यांना सांगायचं की गोल्ड, जर फेअरमध्ये असेल तर गोल्ड नक्की यूज करा. ड्राय टू कॉम्बिनेशनमध्ये गोल्ड जातं, पपया जातं, तसंच विटॅमिन सी जातं, तसंच वाईनचं फेशियल किट जातं. म्हणजे बरेचसे असे आहेत की ज्याच्यामध्ये ॲपॅसिटर आहे. असे बरेच जे फेशियल आहेत ज्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स गोडमध्ये असतात. म्हणजे अगदी फ्रुट्स वगैरे तुम्ही बघता, फ्रुटचे पण आपण फेशियल बघतो. त्याच्यामध्ये जसं त्याच्यामध्ये यूज केलेले आहेत प्रोडक्ट्स, त्याच्यानुसारच आपण ते यूज करायचे, घ्यायचे. म्हणजे आता जर कॉम्बिनेशन पासून ऑइली स्किन असेल, खूप ऑइली असेल तर गोष्ट वेगळी. कॉम्बिनेशन पासून ऑइली स्किन असेल आणि खूप टॅन असेल किंवा डस्टी असेल, त्यांच्यासाठी सिल्वर, पर्ल, डायमंड असे फेशियल किट आहेत. ते यूज करा. कुठल्याही ब्रँडमध्ये जावा पण सिल्वर, पर्ल, डायमंड जे व्हाईटनिंग मधले फेशियल आहेत ते यूज करा. त्यांनी खूप छान रिझल्ट येईल. म्हणजे त्याला ब्रँड कुठल्याही फेशियलमध्ये मॅटर करत नाही. मसाज ती करण्याची पद्धत म्हणजे स्क्रबिंग
अगदी तुम्हाला मसाज किती वेळ मिळतोय, चांगला आहे का ते बघा. स्क्रबिंग कसं केलं जातं, तुमचे ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स काढले जात आहेत का, तुम्हाला स्किन कशी दिली जाते, तुम्ही रिलॅक्स किती होता. जसं तुम्ही व्यवस्थित स्किनला रिलॅक्स कराल तसंच तुमची फेअर होती स्किन आणि अगदी तुम्हाला रिलॅक्स वाटतं त्या फेशियलनी. असे फेशियल तुम्ही निवडा की तुम्हाला त्यांनी रिझल्ट पण चांगला आला पाहिजे आणि तुमची स्किन पण डेड झालेली आहे, जे स्किन डेड झालेली पटकन रिमूव्ह झाली पाहिजे. अशा पद्धतीनेच फेशियल यूज करा किंवा तुम्ही चॉईस करा. आता बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येतो की कळत नाही की पार्लरमध्ये केल्यावरती कुठलं घेऊ दे. तर आता ड्राय टू कॉम्बिनेशन पर्यंत मी सांगितलेले असे गोड जे पदार्थ असतात म्हणजे फळं असतात त्याच्यानुसार फेशियल असतात. म्हणजे विटॅमिन सी हे सगळ्यांना चालतं, पण तुम्ही त्याच्या आतमध्ये येतात. जसं की आपण बरेचसे फ्रुट्स बघतो, फ्रुट्सनुसार सुद्धा फेशियल किट असतात. तर तसेच तुम्ही यूज करा. आणि जर तुम्हाला वाटत असेल की चांगलं त्याच्यापेक्षा, म्हणजे आता चारकोल हे खूप हार्ड आहे तर जेंट्ससाठी आपण यूज करतो, तर तसे तुम्ही फेशियल वगैरे असतील तर ते तुम्ही व्हाईटनिंगचे वगैरे असतील तर ते डस्टी स्किन किंवा डार्क स्किन अशा फेशियल, म्हणजे खूप टॅन आहे आता, खूप उन्हाळ्यामध्ये टॅनिंग खूप येतं, त्यावेळेस तुम्ही विटॅमिन सीच्या पुढचे, जसं की आपल्याला टॅनिंग आलंय खूप तर विटॅमिन सी नंतर डायमंड मध्ये जावा, सिल्वर जावा, पर्ल जावा, परत चारकोल, लास्टला चारकोल. म्हणजे खूपच टॅनिंग आलंय आणि खूप ऑइली यायला लागलंय तर उन्हाळ्यामध्ये असे फेशियल किट यूज करा. आणि जर तुम्हाला एरवी करायचे असतील तर आता मी सांगितलं विटॅमिन सीच्या आतले ॲपॅसिटर आहे, परत मध्ये पण येतं म्हणजे मिक्स फ्रूट मध्ये येतं, ते पण तुम्ही यूज करू शकता. असे बरेचसे आता बाजारामध्ये खूप प्रकारचे फेशियल किट आलेले आहेत. तर असे वेगळे वेगळे फेशियल आहेत जे की तुम्हाला मार्केटमध्ये अवेलेबल होतील, पण स्किननुसार जात असेल तर व्यवस्थित बघूनच चॉईस करा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. कमेंटमध्ये मला सांगा जर तुम्हाला ह्याच्यामधलं काही कळालं नसेल, आयडिया नसतील तर मला विचारा, मी तुम्हाला आन्सर देईन. आणि माझा इन्स्टा आयडी नक्की चेक करा. माझा इन्स्टा आयडी आहे प्रतिभा_मेकओव्हर 43. थँक्यू सो मच.